नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण पाहतोय थंडगार पौष्टिक कैरीचं पन्ह. पौष्टिक अशासाठी म्हटलं कारण हे पन्ह आपण साखरेपासून तयार करत नाही आहोत, तर काळ्या सेंद्रिय गुळापासून तयार करतोय. शिवाय आपण ज्या पद्धतीनं हे पन्ह तयार करतोय ना, त्या पद्धतीनं जर तुम्ही पन्ह केलं तर तुमचंही पन्ह खराब होणार नाही, दीर्घकाळ टिकेल. चला तर पाहूया थंडगार पौष्टिक स्वादिष्ट कैरीचं पन्ह. गोड आंबट पौष्टिक थंडगार कैरीचं पन्ह करण्यासाठी हे पाहिजे आपल्याला अर्धा किलो तोतापुरी कैऱ्या घ्यायच्यात. तोतापुरी कैरी कमी आंबट असते, त्यामुळे आपल्याला गुळही कमी लागतो, म्हणून आपल्याला तोतापुरी कैरी घ्यायची, गावरान आंबट कैरी घ्यायची नाहीये. कैरी मार्केटमधून आणल्यानंतर आपल्याला कैरी चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचीच आहे. शिवाय कैरीचा देठाकडील भाग आपल्याला अगदी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. कैरीच्या देठांना चीक असतो, तो आपल्याला बाधतो, म्हणून आपल्याला कैरी देठाकडून जास्त धुवून घ्यायची आहे. आणि ही कैरी आपल्याला थंड पाण्यामध्ये अर्ध्या तासाचीच ठेवून द्यायची आहे, ज्याच्यामुळे तिच्यातील उष्णता कमी होते. अर्ध्या तासानंतर आपल्याला कैरीचा देठाकडील अर्ध्या इंचाचा भाग असतो ना, तो कापून काढून फेकून द्यायचा आहे आणि साल्ट कटरच्या साह्यानं या कैऱ्यांची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत. या सालांची नंतर आपण चटणी तर करू शकतो, परंतु तांब्या पितळाची भांडी देखील या कैरीच्या सालांना अगदी चकाचक निघतात. आपली सगळ्या कैऱ्यांची सालं काढून झालेली आहेत. आता कुकर घ्यायचं, कुकरमध्ये ग्लासभर पाणी घालायचं, कुकरचं भांडं ठेवायचं, या भांड्यामध्ये आपल्याला 4ही कैऱ्या ठेवायच्यात. आता आपल्या गॅसच्या शेगडीचा जो छोटा बर्नर असतो ना, त्या छोट्या बर्नरवर आपल्याला हा कुकर ठेवायचा. गॅसची फ्लेम मोठी करायची आणि मोठ्या आचेवर या कुकरच्या आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात, म्हणजे आपल्याला या कैऱ्या कुकरला शिजून घ्यायच्यात. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यात. आता गॅस बंद करायचा आहे आणि कुकरची आपल्याला पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची. कुकरची पूर्णपणे वाफ गेल्यानंतर 10 मिनिटांनी कुकर उघडायचा आहे. हे पहा, आपल्या कैऱ्या अगदी व्यवस्थित शिजल्यात, पूर्ण गाळ झालाय. कुकरचं भांडं बाहेर काढायचं आहे. कैऱ्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्यात. कैऱ्या पूर्णपणे थंड झाल्या की आपल्याला एक पातेलं घ्यायचं, त्यावर अशा प्रकारे गाळणी ठेवायची आणि या गाळणीमध्ये आपल्याला या थंड झालेल्या कैऱ्या घालायच्यात. कैरीचा सगळा गर आपल्याला अशा पद्धतीनं गाळणीमध्येच काढून घ्यायचा आहे आणि हा गर आपल्याला हाताच्या साह्यानं गाळणीनं गाळून घ्यायचा आहे. आपण कैरीचा गर नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणारच आहोत, परंतु मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरीच्या ज्या दशा म्हणजे धागे असतात ना, ते बारीक होत नाहीत, म्हणून आपल्याला गाळणीमध्ये हा गर अशा पद्धतीनं गाळून घ्यायचा आहे, म्हणजे त्यामध्ये धागे अजिबात राहणार नाहीत. आपला सगळा गर गाळून झाला. आता यामध्ये दशा धागे अजिबात राहिलेले नाही. आता गाळणीच्या मागच्या बाजूला गर लागलेला तो चमच्याच्या साह्यानं आपल्याला काढून घ्यायचा. आता हा गाळून घेतलेला गर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि अगदी 2-3 सेकंद फिरवून घ्यायचं आहे. खूप वेळ फिरवायचा नाहीये, लगेचच बारीक होतो. काही जण या कैरीच्या गराबरोबरच साखर किंवा गूळ बारीक करून घेतात, परंतु आपण तसं करणार नाही आहोत. का, ते आपण नंतर पाहू. आपला कैरीचा गर मिक्सरवर फिरून झालाय, अगदी प्लेन बारीक झालाय. आता हा कैरीचा गर आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि जितका गर भरलाय ना, तितकंच भांडं भरून आपल्याला काळा सेंद्रिय गूळ बारीक चिरून घ्यायचा आहे. जितका गर आहे ना, तितकाच गूळ वापरतोय आपण. आज गुळाचा वापर करतोय, परंतु जर तुम्हाला साखर वापरायची असेल तर साखरही वापरू शकता, किंवा साध्या साखरेऐवजी तुम्ही धाग्याची मिश्री म्हणजे धाग्यातील खडी साखरही वापरू शकता. आणि खडी साखर साध्या साखरेपेक्षा थंडही असते. आता आपल्याला गॅसवर एक जाडबुडाचं पातेलं गरम करण्यासाठी ठेवायचे. पातेलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला गूळ घालायचा. गॅसची फ्लेम बारीक करायची आणि हा गूळ आपल्याला एकसारखा ढवळत राहायचा आहे, हलवत राहायचा आहे, म्हणजे हा गूळ आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना, काही जण कैरीच्या गराबरोबरच गूळ मिक्सरवर बारीक करून घेतात, परंतु आपण तसं करणार नाही आहोत. तर ते अशासाठी, कारण कच्चा गूळ जर आपण वापरला ना, तर पन्ह लवकर खराब होण्याची शक्यता असते. म्हणून गुळाला आपल्याला अशा प्रकारे गॅसवर खळखळून उकळून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं पन्ह लवकर खराब होणार नाही, दीर्घकाळ टिकेल. जर तुम्ही वापरत असलेला गूळ मऊ नसेल, थोडासा कडक असेल, म्हणजे त्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असेल, तर गूळ पातेल्यामध्ये वितळत असतानाच तुम्ही यामध्ये 2-3 चमचे पाणी घालू शकता, म्हणजे तो खाली लागणार नाही. गूळ चिरत असतानाच आपल्याला कळतं की आपला गूळ कडक आहे की पातळ आहे. गुळाला खळखळून उकळी आली. आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची जायफळ पूड आणि 2 चमचे केशरचं सिरप घालायचं आहे. सगळे जिन्नस चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. वेलची जायफळ पूड करताना जायफळचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे, कारण आपण गुळाचा वापर करतोय, साखरेचं नाही. साखरेचा वापर केला असता तर मग वेलचीचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे. मी वेलची जायफळ पूड खलबत्त्यात कुटून घेतलेली नाही आहे, अगदी प्लेन पावडर वापरली आहे, म्हणून आत्ता वापरतोय. जर तुम्ही वेलची जायफळ पूड खलबत्त्यात कुटून वापरणार असाल तर आत्ता वापरायची नाही आहे, नंतर वापरायची, केव्हा ते मी सांगतो.
आता एका पातेल्यावर गाळणी ठेवायची आणि या गाळणीनं आपल्याला हे गरमागरम गुळाचं सिरप अशा पद्धतीनं गाळून घ्यायचं आहे. आपण काळ्या सेंद्रिय गुळाचा वापर केला आहे, त्यामुळे पाहिलं ना गाळणीमध्ये गुळाचा किती कचरा राहिला आहे तो. म्हणून आपण कैरीच्या गराबरोबर गूळ बारीक करून घेतला नाही, नाहीतर मग एवढा कचरा देखील आपल्या पाण्यामध्ये आला असता. आणि खलबत्त्यात कुटून घेतलेली वेलची जायफळ पूड देखील गाळणीमध्येच राहिली असती. म्हणून मगाशी मी तुम्हाला म्हटलं की जर तुम्ही खलबत्त्यामध्ये वेलची जायफळ पूड बारीक करणार असाल तर ती तुम्ही नंतर वापरा, नाहीतर ती अशा प्रकारे गाळणीमध्येच राहील. आता हे गुळाचं सिरप आपल्याला त्याच पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे पातेलं गॅसवर ठेवायचं आहे. आता या गुळाच्या सिरपमध्ये आपल्याला आपण मिक्सरवर बारीक करून घेतलेला कैरीचा गर घालायचा आहे. गॅस चालू करायचा आहे आणि हा कैरीचा गर आपल्याला या गुळाच्या सिरपमध्ये चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे. आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि चमच्यानं हलवत हलवत आपल्याला या मिश्रणाला खळखळून उकळी आणायची आहे. पाहताय ना तुम्ही, आपण कैरीचा गर गाळून घेतला आहे, नंतर तो मिक्सरवर बारीक करून घेतला आहे, गूळ वितळून घेतला आहे, खळखळून उकळून घेतला आहे, गाळणीमध्ये गाळून घेतलं आहे. म्हणजे आपलं कैरीचं पन्हं अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं तयार होतं आहे. एवढं सगळं केल्यानंतर आपलं कैरीचं पन्हं पौष्टिक तर होईलच, शिवाय ते आपल्याला बाधणार नाही आणि लवकर खराब होणार नाही, दीर्घकाळ टिकेल. या मिश्रणाला खळखळून उकळी आली. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे पन्हं आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं. खळखळून उकळी आल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे बरं का, नाहीतर कैरीच्या पन्ह्यातील पोषण मूल्य कमी होतील. आपलं कैरीचं पन्हं पूर्णपणे थंड झालं आहे. पाहताय ना तुम्ही, आपल्या पाण्याला रंग किती मस्त आला आहे, कारण आपण काळा सेंद्रिय गूळ तर वापरलाच आहे, शिवाय यामध्ये आपण 2 चमचे केशर सिरपही वापरलं आहे आणि कन्सिस्टन्सीसुद्धा अगदी परफेक्ट आली आहे, धारदार, जशी आपल्याला हवी आहे ना तशी. आपण याला पन्हं म्हणतोय, परंतु हे पन्हं नाही आहे बरं का, हा पन्हं तयार करण्यासाठीचा पन्ह्याचा गर तयार झाला आहे. आता या गरापासून आपण थंडगार पन्हं तयार करूया. त्यासाठी आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे आणि या ग्लासचा पावभाग भरेल इतका हा गर आपल्याला यामध्ये घालायचा आहे. साधारण 4 चमचे किंवा त्यापेक्षा जास्त तुमच्या आवडीप्रमाणे. आता यामध्ये बर्फाचं थंडगार पाणी घालायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्यानं हा पन्ह्याचा गर आपल्याला या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. छोटे छोटे कैरीचे तुकडे या पन्ह्यामध्ये घालायचे, म्हणजे पन्हं पिताना हे तुकडे दाताखाली आले ना खूप छान लागतात आणि कैरीच्या फोडीने देखील हे पन्हं आपल्याला सजवायचं आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये बर्फाचा तुकडा देखील घालू शकता. गोड आंबट पौष्टिक कैरीचं पन्हं पिण्यासाठी तयार. आता तयार झालेल्या कैरीच्या पन्ह्याचा गर आपल्याला स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या काचेच्या बरणीमध्ये भरून घ्यायचा आहे. घट्ट झाकण लावून घ्यायचे आणि ही बरणी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आणि जेव्हा केव्हा आपल्याला पन्हं तयार करायचं ना, तेव्हा ही बाहेर काढायची आणि यापासून थंडगार पन्हं तयार करायचं आहे. तसं तर आपण हा पन्ह्याचा गर तयार करताना खूप सारी काळजी घेतली आहे, म्हणजे कैरीचा गर आपण उकळवून घेतलेला आहे आणि गूळ देखील उकळवून घेतलेला आहे, त्यामुळे फ्रीजच्या बाहेर ठेवलं तरी हा पन्ह्याचा गर खराब होणार नाही आहे. परंतु जास्तीची खबरदारी म्हणून आपण फ्रीजमध्ये ठेवतोय. आज आपण काळा सेंद्रिय गूळ वापरलाय म्हणून घराला काळपट रंग आलाय, परंतु पन्हं मात्र पिवळसरच दिसते. परंतु जर तुम्हाला पिवळा रंग हवा असेल तर तुम्ही पिवळा गूळ वापरू शकता. मग तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे कैरीचं पन्हं करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.